नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला ब्रेडचा उपमा कसा बनवतात हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य बघा, 2 कांदे, 2 टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने, मोहरी, हळद, मिरची आणि ब्रेडचे मी 12 स्लाइस घेतले आहेत। एवढ्याच आणि मीठ आणि तेल एवढ्याच साहित्यामध्ये हे आपलं ब्रेडचा उपमा बनवून तयार होणार आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर हे बघा, हे मी आता उपमा करायचा आहे ना, मग आता ब्रेडचे मी हे बघा असे तुकडे करून घेते। प्रथम हे बघा असे, तुम्हाला किती आकारात हवे ते, नॉर्मली आपण एवढेच करायचे, एवढ्याच साईजचे। हे बघा एवढे हे बघा असे सर्व ब्रेडचे मी तुकडे करून घेते। हे बघा असे सर्व मी स्लाइसचे तुकडे करून घेतले, ब्रेडच्या स्लाइसचे। हे बघा, आता मी तुम्हाला कसा उपमा करतात तो मी दाखवते। हे बघा, कांदा बारीक चिरून घेतला, मिरची, टोमॅटो सर्व बारीक चिरून घेतलं, ब्रेडचे तुकडे करून घेतले। आता आपण फोडणी करायला सुरुवात करूया। हे बघा, कढई छान तापली आहे। आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊ। तेल छान तापलं की आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया। तेल छान तापलं, आता हे बघा मोहरी टाकून घेऊ। मग मिरची, मग कढीपत्ता, फोडणी खमंग बसली की आपण कांदा टाकून घेऊ। छान परतवून घेऊ आणि कांदा नरम पडण्यासाठी थोडंसं मीठ टाकू चवीप्रमाणे। हे बघा, कांदा नरम पडलाय। आता मी टोमॅटो टाकून घेते, करपवायचं नाही कांदा। आता हा मी टोमॅटो टाकला, चांगलं परतून घ्यायचं। टोमॅटो चांगला परतून घेतला की हळद टाकायची। हे बघ, थोडी हळद, चांगले मिक्स करून घ्यायची आणि थोडी कोथिंबीर टाकायची, चांगला फ्लेवर येतो उपमामध्ये। आणि चांगलं परतून घ्यायचं आणि कांदा आणि टोमॅटो चांगला नरम व्हायला पाहिजे। आता हे बघ, चांगलं परतून घ्यायचं। हे बघा, चांगलं परतून घेतलं आणि आता फक्त ना 1 मिनिटाची वाफ काढायची, 1च मिनिट। त्यामुळे टोमॅटो आणि कांदा पटकन नरम होतो आणि ग्रेव्ही चांगली होते जरा। हे बघा, 1 मिनिट झालाय, मी आता हे काढून घेते। हे बघा, हे बघ, कांदा आणि टोमॅटो बऱ्यापैकी नरम झाले। हे बघा, हे बघ, हे बघ, असं चांगलं परतून घ्यायचं। आणि आता हवं असेल ना तर नाही टाकलं तरी चालेल, पण मी जरा टाकते पाणी, जरा, म्हणजे थोडंसं सॉफ्टपणा येईल। हे बघ, थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि गॅस मिडियमवरच ठेवायचा आणि चांगलं परतून घ्यायचं। हे बघा, कांदा आणि टोमॅटोचं जिथल्या जिथे अशी लबलबीत अशी हे झालं आहे बघा, कांदा टोमॅटो असं चांगलं हे झालं, स्मॅश झालं आहे चांगलं। आणि आता आपण हे सर्व स्लाइस केलेले, म्हणजे आपण तुकडे केले होते ना, ते सर्व टाकून घ्यायचे। हे बघा, हे आता ब्रेडचे तुकडे टाकून घेते।
हे बघा थोडे थोडे घेऊन असं वर खाली करायचं, काढून सर्वच काढून घेते हे बघा. आणि छानपैकी असं परतून घ्यायचं. सर्व मिश्रण एकसारखं वर खाली करून परतवून घ्यायचं. कांदा टोमॅटोची ग्रेव्ही ही चांगली त्याला कोट व्हायला पाहिजे. हे बघा, हे बघा चांगलं छान परतून घेतल्यानंतर हे बघा पूर्ण उपमाला पूर्ण हळद वगैरे सर्व मसाले पूर्ण कोट झाले आहेत. हे बघा हळद, कांदा, मीठ सर्व हे बघा असं छान परतून घ्यायचं. आणि आता आपण ह्याच्यावर 1 मिनिटाची परत वाफ काढायची, मग ते सॉफ्ट होतात पावाचे तुकडे. हे बघा आता 1 मिनिट झालेलं आहे. हे बघा आता आपण परत परतून घेऊ जरा, आणि थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चांगलं परत परतून घ्यायचं. बघा तुम्ही बघू शकता किती बघा म्हणजे सर्व मिक्स होऊन सगळा कलर वगैरे येऊन किती चांगलं म्हणजे छान दिसतंय बघा. उपमा पूर्ण टेक्स्चरच छान आलं. हे बघा जो तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळी हलका फुलका असा खाऊ शकता. हे बघा मोजक्यात साहित्यात बनवून हा उपमा ब्रेडचा तयार झाला. मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते. हे बघा हे बघा आपला ब्रेडचा उपमा बनवून तयार झाला. तुम्ही पण ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.